गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे पाशांकुशा एकादशी आणि या एकादशीची कथा ऐकल्याने आपली सर्व पापांपासून मुक्तता मिळते. त्यामुळे मी तुम्हाला या एकादशीची कथा सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा व भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. पाशांकुशा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे आणि व्रत करणे शुभ मानले जाते. या एकादशीला भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्याला पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना अश्विन शुक्ल एकादशीचे महत्त्व आणि व्रत पद्धतीबद्दल तपशीलवार सांगण्याची विनंती केली. यावर भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाशांकुशा एकादशी म्हणतात. ही एकादशी सर्व पापे दूर करणारी आणि यमलोकाच्या दुःखापासून मुक्ती देणारी आहे. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलेली पाशांकुशा एकादशीच्या व्रताची कथा पुढील प्रमाणे आहे. विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा एक क्रूर शिकारी राहत होता. तो एक अतिशय हिंसक, निष्ठुर, अनीतिमान, पापी कृत्य करणारा व्यक्ती होता. काळाच्या ओघात त्याच्या आयुष्यातील शेवटचा क्षण येणार होता. त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी यमाच्या दूतांनी त्याला निरोप दिला की उद्या तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या ते तुझा प्राण घ्यायला येतील. हे जाणून क्रोधन खूप दुःखी झाला आणि घाबरला देखील. यावर उपाय जाणून घेण्यासाठी तो अंगिरा ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचला. त्यांनी अंगिरा ऋषींना नमस्कार केला आणि आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली. तो म्हणाला की त्याने आयुष्यभर पापकर्म केले आहे. यापासून मला मुक्त व्हायचं आहे. म्हणून आपणास विनंती आहे की असा काही उपाय सुचवा ज्याने मला मोक्ष मिळेल आणि मी पापांपासूनही मुक्त होईल. मग ऋषींनी पाशांकुशा एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे पाळण्यास सांगितले. मग त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे पाशांकुशा एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या पुण्यकारक परिणामामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व पापे नष्ट झाली. जीवनाच्या शेवटच्या क्षणी त्यांनाही श्रीहरीच्या कृपेने मोक्ष मिळाला. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की जो पाशांकुशा एकादशीचे व्रत करतो त्याला योग्य जीवनसाथी मिळतो. पैशाची आणि धान्याची कमतरता राहत नाही. व्रत करणारी व्यक्ती केवळ स्वतःलाच वाचवत नाही तर त्याच्या अनेक पिढ्याही सुखावतात. या दिवशी सोने, तीळ, अन्न, पाणी, छत्र इत्यादी दान करणे हे उत्तम मानले जाते. तसेच पाशांकुशा एकादशी सोबतच पापमोचनी एकादशीचा उपवास देखील आपण करत असतो. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, हे मधुसूदन, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आहे आणि त्याची पद्धत काय आहे? माझी वाढती उत्सुकता पूर्ण करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणून ओळखले जाते. एकदा पृथ्वीचा राजा मांधाताने लोमाश ऋषींना तोच प्रश्न विचारला होता जो तुम्ही मला विचारला होता. म्हणून लोमाश ऋषींनी राजा मंदाताला जे काही सांगितले तेच मी तुम्हाला सांगत आहे. धर्माच्या गूढ रहस्यांचे जाणकार महर्षी लोमाश यांना राजा मंदाताने विचारले, हे महान ऋषी, माणसाच्या पापांची क्षमा कशी शक्य आहे? कृपया मला असा काही सोपा उपाय सांगा ज्याद्वारे प्रत्येक जण त्यांच्या पापांपासून सहज मुक्त होऊ शकेल. महर्षी लोमाश यांनी म्हटले की हे नृपती, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी याचे नाव पापमोचनी एकादशी आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्याचे सर्व प्रकारचे पापे नष्ट होतात आणि मी तुम्हाला या व्रताची कथा सांगत आहे. ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. प्राचीन काळी चैत्ररथ नावाचे एक जंगल होते. तिथे अप्सरा षडांसोबत फिरत असत. तिथे नेहमीच वसंत ऋतू असायचा. म्हणजेच त्या ठिकाणी नेहमीच विविध प्रकारची फुले उमललेली असत. कधी गंधर्व मुली फिरत असत तर कधी देवेंद्र इतर देवांसोबत खेळत असत. त्याच जंगलात मेधावी नावाचे एक ऋषी देखील तपश्चर्येत रमलेले राहत होते. ते शिवभक्त होते. एके दिवशी मंजू घोष नावाच्या एका अप्सराने त्यांच्या जवळीकतेचा फायदा घेऊन त्यांना मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. ती दूर बसलेली आणि ती वीणा वाजवू लागली आणि गोड आवाजामध्ये गाऊ लागली. त्याच वेळी कामदेवाने शिवभक्त महर्षी मेधवी यांनाही जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या सुंदर अप्सरेच्या भुवयापासून कामदेवाने धनुष्य बनवले. व्यंग्याला धनुष्याची दोरी बनवण्यात आली आणि त्याच्या डोळ्यांना मंजू घोष अप्सराचा सेनापती बनवण्यात आले. अशा प्रकारे कामदेव आपल्या शत्रुभक्ताचा पराभव करण्यास तयार झाला.
त्यावेळी महर्षी मेधवी देखील तरुण होते आणि खूप निरोगी होते. त्यांनी पवित्र धागा आणि काठी घातली होती. ते दुसऱ्या कामदेव सारखे दिसत होते. त्या ऋषीला पाहून कामदेवांच्या प्रभावाखाली असलेल्या मंजू घोषाने हळूहळू वीणेवर गोड आवाजात गायला सुरुवात केली. मग महर्षी मेधवी देखील मंजू घोषाच्या मधुर गायनाने आणि तिच्या सौंदर्याने मोहित झाले. कामदेवामुळे मेधावी ऋषींना त्रास होत आहे हे जाणून त्या अप्सराने त्यांना मिठी मारण्यास सुरुवात केली. महर्षी मेधावी तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन शिव रहस्य विसरले आणि कामाने वंशीभूत होऊन तिच्यासोबत रमण करू लागले. कामवासनेच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यावेळी ऋषींना दिवस आणि रात्र यांचे काहीच ज्ञान नव्हते आणि ते बराच काळ इंद्रिय सुखात रमले. त्यानंतर मंजू घोष त्या ऋषीला म्हणाले, हे महान ऋषी, आता मला खूप उशीर झाला आहे, म्हणून कृपया मला स्वर्गात जाण्याची परवानगी द्या. अप्सरेचे शब्द ऐकून ऋषी म्हणाले, हे मोहिनी, तू संध्याकाळी आलीस, सकाळी निघून जा. ऋषींचे असे शब्द ऐकून अप्सरा त्यांच्यासोबत आनंद घेऊ लागली. अशा प्रकारे दोघांनीही बराच वेळ एकत्र घालवला. एके दिवशी मंजू घोष ऋषींना म्हणाले, हे ब्राह्मण, आता मला स्वर्गात जाण्याची परवानगी द्या. यावेळीही ऋषींनी तेच सांगितले. हे सुंदर स्त्री, अजून जास्त वेळ गेलेला नाही, अजून थोडा वेळ थांब. ऋषींचे शब्द ऐकून अप्सरा म्हणाली, हे महान ऋषी, तुमची रात्र खूप लांब आहे. मी तुमच्याकडे येऊन किती काळ झाला आहे याचा विचार करा. आता जास्त वेळ राहणे योग्य आहे का? अप्सरेचे शब्द ऐकून ऋषींना वेळेची जाणीव झाली आणि ते गांभीर्याने विचार करू लागले. जेव्हा त्याला काळाची जाणीव झाली की त्यांना आनंद उपभोगून 57 वर्षे उलटून गेले आहे, तेव्हा ते त्या अप्सरेला काळाचे रूप मानू लागले. ऐशोआरामात इतका वेळ वाया घालवल्याबद्दल त्यांना खूप राग आला. आता तीव्र क्रोधाने पेटलेले ते त्यांची तपश्चर्या नष्ट करणाऱ्या अप्सरेकडे पाहू लागले. त्यांचे ओठ रागाने थरथर कापू लागले आणि त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण येऊ लागले. क्रोधाने थरथरणाऱ्या आवाजात ऋषी अप्सराला म्हणाले, हे दृष्ट स्त्री, माझी तपश्चर्या नष्ट करणारे तू एक मोठी पापी आणि अत्यंत दृष्ट स्त्री आहेस. तुला लाज वाटली पाहिजे. आता माझ्या शापामुळे तू पिशाचिनी हो. ऋषींच्या क्रोधित शापामुळे ती अप्सरा पिशाचिनी बनली. हे पाहून ती दुःखी झाली आणि म्हणाली, हे महान ऋषी, आता माझ्यावरील राग सोडून द्या आणि आनंदी राहा आणि कृपया मला सांगा की हा शाप कसा दूर करता येईल. विद्वानांनी म्हटले आहे की संतांच्या संगतीचे चांगले फळ मिळते आणि मी तुमच्यासोबत बरीच वर्षे घालवली आहेत, म्हणून आता तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हावे. अन्यथा लोक म्हणतील की मंजू घोषाला एका सद्गुणी आत्म्याच्या संगतीत राहिल्यामुळे पिशाचिनी व्हावे लागले. मंजू घोषाचे बोलणे ऐकून ऋषींना त्यांच्या रागाची लाज वाटली आणि त्यांना त्यांच्या अपमानाचीही भीती वाटली. म्हणून ऋषींनी चेटकीन बनलेल्या मंजू घोषाला म्हटले, तू माझ्यावर खूप मोठा अन्याय केला आहेस, पण तरीही मी तुला या शापापासून मुक्त होण्याचा मार्ग सांगतो. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. या एकादशीला उपवास केल्याने तुम्हाला तुमच्या पिशाचिनीच्या शरीरापासून मुक्तता मिळेल. असे म्हणत ऋषींनी तिला उपवासाचे सर्व नियम समजावून सांगितले. मग आपल्या पापांचे प्रायचित्त करण्यासाठी ते त्यांचे वडील च्यवन ऋषी यांच्याकडे गेले. च्यवन ऋषींनी आपला मुलगा मेधावीला पाहून म्हटले, हे बेटा, तुम्ही असे काय केले आहे की तुमचे सर्व प्रयत्न वाया गेले आहेत? तुमचे सर्व तेज कशामुळे कमी झाले आहे? बुद्धिमान ऋषींनी लज्जेने मान खाली घातली आणि म्हणाले, बाबा, मी अप्सरेशी संभोग करून खूप मोठे पाप केले आहे. कदाचित या पापामुळे माझे सर्व तेज आणि तप नष्ट झाले असेल. या पापापासून मुक्त होण्याचा मार्ग मला सांगा. ऋषी म्हणाले, हे पुत्र, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशीचे व्रत तुम्ही भक्तिभावाने करावे आणि विहित पद्धतीने केल्यास तुमची सर्व पापे नष्ट होतील. वडील च्यवन ऋषींचे म्हणणे ऐकल्यानंतर बुद्धिमान ऋषींनी विहित विधीनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत पाळले. त्याच्या प्रभावाने त्यांची सर्व पापे नष्ट झाली. पापमोचनी एकादशीचे व्रत करून मंजू घोष अप्सरा देखील चेटकिनीच्या शरीरातून मुक्त झाली आणि तिचे सुंदर रूप परत मिळवून स्वर्गात गेले. ऋषी लोमाश म्हणाले, हे राजा, या पापमोचनी एकादशीच्या प्रभावाने सर्व पापे नष्ट होतात. या एकादशीची कथा ऐकून आणि वाचून 1000 गायी दान केल्याचे पुण्य मिळते. या व्रताचे पालन केल्याने ब्राह्मणाची हत्या, सोने चोरी करणे, मद्यपान करणे, अज्ञात व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे इत्यादी भयंकर पापे देखील नष्ट होतात आणि शेवटी स्वर्गाची प्राप्ती होते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.